आणि रायगडमधला महायुतीमधला पालकमंत्रीपदाचा वाद आता पुन्हा एकदा चव्हाट्यावरती येईल अशी चर्चा रंगू लागली आहे। कारण एका कार्यक्रमामध्ये बोलताना भरत गोगावलेंनी निवडणुकीमधल्या राजकीय घडामोडींचा विशेष उल्लेख केला। बऱ्याच लोकांनी विरोध केला पण मला कुणीही हरवू शकलं नाही असं म्हणत नाव न घेता गोगावलेंनी तटकरेंवरती आरोप केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय। माणसाने दुसऱ्यावरती पण किती अवलंबून राहायचं हे पण ठरवायला पाहिजे। म्हणून आम्ही मागे सांगितलं, बऱ्याचशा लोकांनी विरोध केला, सगळं झालं, पण भरत शेठला कोण हरवू शकलं नाहीये। त्याचं कारण हे आमच्या आईवडिलांची पुण्य आहे, आमची नियत नीतिमत्ता, आमच्या मुलाबाळांची मेहनत, आमच्या कार्यकर्त्यांची मेहनत, तुमचे गोरगरिबांचे आशीर्वाद आम्ही काळजीच करत नव्हतो। आणि एकीकडे हा वाद सुरू असताना दुसरीकडे आज 10 महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले एकाच मंचावरती पाहायला मिळाले। माणगाव इथल्या यादव गवळी समाजाच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या वेळी हे दोनही नेते एकत्र दिसले। दरम्यान दोघांना एकत्र व्यासपीठावरती आणल्याबद्दल तटकरे यांनी यादव गवळी समाजाचे आभार मानले। अगोदर तारीख दिली होती, परंतु भरत गोगावलेंना त्या दिवशी शक्य नव्हतं, म्हणून आजची तारीख। तसं त्यांच्या सोयीने काय काय गोष्टी मी घेत असतो, त्यांना तसं वाटत असतं पण मला वाटतं नाही। पण एक खरं आहे की गेल्या 6 महिन्यात आम्हाला दोघांना व्यासपीठावरती कोणी आणलं नव्हतं, ते गवळ्यांनी आणलं।